तिथपर्यंत तुम्हाला लिहिणं आवश्यक असणार आहे. तुम्हाला ते त्या फेजनी करावं लागेल. कारण एकदा फायनलाईज तुम्ही केलं, की परत त्या सगळ्या गोष्टीला परत त्या गोष्टीला तुम्हाला वेळ घालवायची गरज लागणार नाही. आणि आत्ताचा हा प्लॅन तुमचा फायनल शेवटचा प्लॅन असणार आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण एक गोष्ट ऍड करायची पॉसिबिलिटीज आहेत. ते बोलू दुसरं आपण, की सुपर टेस्ट सारखे आपण पेज पेज प्रत्येक पेजवर टेस्ट पेपर्स बनेल अशा पद्धतीचं एक फॉर्मॅट आपण त्याच्यात ऍड करू, की तुम्हाला पानं क्लिअर होतील. टेक्स्ट बुकवर प्रत्येक पेज क्लिअर होईल आणि कुठल्या कुठल्या पेजेसवर तुम्हाला, जसं आता नीटच्या मुलांचं काम चालू आहे त्याप्रमाणे सुपर टेस्ट म्हणून आपण त्याला इंडिकेट करू शकू, की पेजेसवर फिल इन द ब्लँक असणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं रिडिंग थोरली रिडिंग होईल. प्रत्येक लाईन टू लाईन रीड होईल आणि त्या लाईन टू लाईन रीडवरून काम करते. आणि फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीला आपण इम्प्लिमेंट तसं करू. मॅथ्सला तुम्हाला स्पेशली प्रॅक्टिसवर सगळं करावं लागेल. त्यामुळे समजा तुम्हाला उद्या डिक्लेरेशन दिलं, की पुढच्या 10 पानांवर तुमची 2 दिवसांनी टेस्ट असणार आहे. तर त्या 10 पानांच्या मध्ये प्रत्येक लाईन टू लाईनवर एक फिल इन द ब्लँक्स बनेल आणि त्या पद्धतीने जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स डिझाईन होतील आणि तोच तुमचा क्वेश्चन पेपर असेल. हे का गरजेचं आहे? कारण प्रत्येक ओळीवर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. जसं एनसीडीला तसं स्टेट बोर्डला पण शक्यता जास्त आहेत. आणि त्याच्यातले जेवढे ऍप्लिकेशन्स आहेत, ऍप्लिकेशनवर तर काम करावं लागेल. पण मेजर जो थिअरी बेस आहे, हा सगळा आपण या टाईपने करू शकतो. त्यामुळे टेक्स्टबुकचं वाचन थोडं जास्त होणार आहे आणि प्रॅक्टिससाठी पण तुम्हाला जास्त तसा वेळ देता येईल. सो एक सेकंड ट्रॅक हा तुमचा असा ऍड करता येईल, की त्या ट्रॅकमध्ये फक्त टेक्स्टबुक ओरिएंटेड क्वेश्चन असतील आणि ते लाईन टू लाईन असतील. आता सांगितलेला प्रोग्राम ऍज इट इज चालेल, त्याच्या वर्किंग ऍज इट इज चालतील, पण त्याच्यामध्ये हा मी तो एक सेकंड ट्रॅक ऍड असेल आणि ह्या ट्रॅकमध्ये पुस्तकावर आधारित असणारे प्रश्न बनतील आणि ते प्रश्न तुम्हाला तिथं सोडवणं आवश्यक असणार आहे किंवा पेपर त्याचा देणं आवश्यक असणार आहे. हा एक कंपल्सरी पार्ट केला म्हणजे अजून वर्कलोड तसा त्याच्यात ऍडजस्ट होईल आणि पूर्णच डीप मध्ये तुमच्या प्रत्येक अभ्यासाचा भाग होऊ शकेल. आज जरी प्लॅन सांगितलं तरी प्रत्येक 10 डेज नंतर त्या प्रत्येक प्लॅन मधल्या प्रत्येक गोष्टीवर काम करावं लागेल. आज एक्सप्लेन जरी तुम्हाला गेला, त्यावेळेस प्रत्येक 7 दिवस किंवा 10 दिवस. आता मी उद्यापासूनच्या ह्या गोष्टी करतो, जे की रिझल्ट नंतर त्या सगळ्याला फॅकल्टीनी कॉर्डिनेटरला समोर घेऊन त्याचं अनालिसिस बघून काही चर्चा करणं. सो ऑलवेज प्रत्येक 8 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर तुमच्या आलेल्या निकालावरचं परत डिस्कशन होईल आणि त्या डिस्कशन प्रमाणे काही लागणाऱ्या गोष्टी बदलायच्या तशा बदलता येतील. आता तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून प्रत्येकाची आपापली एक वैयक्तिक जबाबदारी आहे, की तुमचा टाइम स्लॉट आणि दिलेल्या प्लॅनिंगला कुठेही 1% पण कसले चेंजेस करू नका. काहीही बदल करायचे झाले तर पहिले तुम्ही इन्फॉर्म करा, असोसिएटला इन्फॉर्म करा आणि त्यांना इन्फॉर्म केल्यानंतरच आवश्यक बदल ते करून घ्या. कारण जे सगळं काढलंय ते खूप विचारपूर्वक काढले आणि तुम्ही त्या स्कोरपर्यंत जायलाच पाहिजे किंवा आपल्याला तिथपर्यंत जायचंच आहे अशा अँगलने. आपल्याला मी शब्द पुरवतो, याचा अर्थ तुम्ही एकटे नाही तिथं, तुम्हाला एकट्याला नव्हे, टीम म्हणून आपण सगळेजण एकत्र असणार आहे. तर आपल्याला तिथपर्यंत जायचंय आणि मग हे जायचं असेल तर प्रोग्राम बरोबर करणं पण आवश्यक असणार. त्यामुळे कुठलंही त्याच्यामध्ये स्वतःचे वैयक्तिक कुठले एक्सक्युजेस त्यात ऍड करू नका किंवा तुम्ही पर्यायी कुठल्या व्यवस्थेत जाऊ नका. हा 1 महिना कंटिन्यू जर आपण या प्रोसेसमध्ये असं केलं तर 100% पुढच्या महिन्यामध्ये तुमचं वाढलेलं स्पीड तुम्हाला दिसेल आणि स्कोर पर्यंत अचीव्ह होणार आहे आणि थोडं करत जाणार आहे. अचानक अशा सगळ्या गोष्टी करायच्यात असं नाही. आणि आता जी स्ट्रॅटेजी दिसते ना, ही साधी आहे. लक्षात घ्या, अभ्यास करताना हीच गोष्ट असते. तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट पर्यंत पोहोचणार असाल तर रिझल्ट कसा मिळतो तिथं, तर क्लिअर कट आहे, की आपण काय केलंय आणि आता काय करायचंय. काय करायचंय याच्यासाठी तुम्हाला किती मार्कांवर जायचंय, त्याचं मायक्रो प्लॅनिंग करणं आणि मायक्रो प्लॅनिंग नुसार जेवढे शॉर्टफॉल आहेत त्याच्यावर मेहनत घेणं हेच रिझल्ट इम्प्रूव्ह करण्याचं साधन असतं, दुसरं काही नाहीये. कदाचित काही ना एखादा प्रोग्राम पटत नाही, प्लॅन ऍक्सेप्ट होत नाहीत आणि मग आपण आपल्या स्टाईलनी करायला लागतो. तर आता हे शेवटचे दिवस आहेत त्या स्टाईलने करण्याचे नाही. तुम्ही कितीतरी हुशारीनं म्हणाल मी सगळा अभ्यास करून त्याप्रमाणे पेपर लिहितो, तर असं घडणार नाही. तर त्यामुळे ठरवूनच करावं लागेल. कुठं बी, कुठं सी, कुठं ए हे ठरवून करावं लागेल आणि कुठल्या क्वेश्चनचे टाईप हे ठरवून करावं लागतं. त्यामुळे दिलेल्या गोष्टींवर, प्लॅनिंगवर कुठलीही शंका न घेता किंवा त्याच्यामध्ये तुमची कुठली शंका ऍड न करता तुम्ही आहे असं ब्लाइंडली ते फॉलो करा. ब्लाइंडली फॉलो करा. आणि जर असं वाटलं, की माझ्यासाठी थोडासा काहीतरी चेंज अपेक्षित आहे, तर तुम्ही क्लिअर सांगा आणि मग त्या चेंजेसवर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घेऊ आपण. मग ठरलं तसं चेंजेसवर आपण काम करू. दुसरी गोष्ट, हे सगळं वर्क करताना काही सपोर्टिव्ह फॅकल्टीज पण तुम्हाला इंट्रोड्यूस करायची शक्यता आहे त्याच्यामध्ये. जसं आत्ताचे हे फॅकल्टी आहेतच ते काम करतील, पण काही एक्सपर्ट फॅकल्टीज अजून आहेत, की जे ऑलरेडी एक 20-25 वर्ष झालं याच्यावर काम करत आहेत. त्यांचे काही सेशन्स आहेत जे तुमचे सी साठी आहेत, बी साठी असे कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये आपण हे सेशन्स ऍड करू आणि मग त्यांच्या सेशन मधून तुमचा तो डाऊट पण क्लिअर करता येईल सब्जेक्टसाठी. कारण काय होतं, इथल्या शिक्षकांनी शिकवल्यानंतर तुमच्यापर्यंत तो भाग क्लिअरच झालेला नाही आणि रिपीटेडली परत त्या शिक्षकांनी शिकवल्यानंतर क्लिअरच होणार नसेल तर आपल्याला
दुसऱ्या टीचरचा सपोर्ट घेऊन तो क्लिअर होतो आपण चेक करू शकू. दुसऱ्या टीचरचा सपोर्ट घेऊन जर क्लिअर झाला तर उत्तम आहे, म्हणजे त्याच्यातले पण 1-2 मार्क आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. तर हा पण एक तिसरा ट्रॅक पार्लर तुमचं चालेल, की ज्याच्यामध्ये आपण ऍडिशनल एक्सपर्टीचे सपोर्ट, जसं आता आपण केमिस्ट्रीसाठी जेईच्या बॅचमध्ये आता सपोर्ट तसा घेतलाय, फिजिक्स पण तसा सपोर्ट घेणार आहे. केमिस्ट्रीला आपण आता ऍडव्हान्सवर काम करणार एक चांगले फॅकल्टी जवळपास 30-35 वर्ष ते काम करतात आणि त्या फॅकल्टीला पण सपोर्टमध्ये घेतलेले ऍडव्हान्ससाठी, स्पेशली केमिस्ट्री ऍडव्हान्ससाठी. आणि जे काही ह्या मुलांचे सी कॅटेगरीचे चॅप्टर होते ते नेमके ते आता शिकवत आहेत आणि मुलांना इतके चांगल्या पद्धतीने कळत आहेत, त्यामुळं 100% मुलांना, म्हणजे जी ऍडव्हान्सची आता शुभम वगैरे जी रँकर मुले त्या मुलांना त्यांना ती गोष्ट क्लिअर झाली, त्यामुळं चांगल्या पद्धतीने त्यांना त्या ऍडव्हान्सच्या लेवलवर ग्रीप घेता येते. तसंच तुमच्यासाठी पण आपल्याला ती गोष्ट करता येईल. ज्या विषयांमध्ये ज्या चॅप्टरला भले एका चॅप्टरला 1% मिळाला तरी हरकत नाही काय आपल्याला. असे मल्टिपल चॅप्टर्सला जेवढे जेवढे अवघड चॅप्टर्स आहेत आणि तुमच्या दृष्टीने वीक चॅप्टर राहिलेत त्याच्यासाठी आपण असे मल्टिपल पीपल्स घेऊया. 1 तास जरी त्यांनी आपल्याला दिला तरी ते 1 तासात जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करू. असे पण सेशन तुमचे अरेंज होतील. त्याच्यावर पण एक काम करता येऊ शकेल. आता तुम्ही प्रत्येकाने काय करा, विदिन 2 डेज 1-2 दिवसात तुम्हाला एकदा प्लॅनिंग मिळालं की एकदा ते सगळं समजून घ्या. व्यवस्थित काळजीपूर्वक ते व्यवस्थित बघा. कुठं-कुठं तुम्हाला असं वाटतंय की त्याच्यावर मला अजून बघितलं पाहिजे, काम करायला पाहिजे, हे चेकआउट करा तिथं. आणि लगेच चेंजेसमध्ये न उतरता पहिले ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. जो प्रोग्राम दिलाय तो फॉलो करायला सुरुवात करा आणि फॉलो करून 2 दिवस, 3 दिवस जाऊ देत. 2-3 दिवसानंतर मग तुम्हाला कळेल की माझं बॉडी क्लॉक बसतंय का? त्या टाईम स्लॉटमध्ये ते बरोबर तसं होतंय का? दिलेला वीक चॅप्टर, दिलेला एव्हरेज चॅप्टर याच्यावरच बरोबर माझे तेवढे क्वेश्चन होतात का? तेवढे अटेम्प्ट होतात का? असं तुम्ही तुमच्या प्रोग्रामला 100% फॉलो करा. मग त्याच्याप्रमाणे पेपर बनेल. पेपर एकदा बनला की मग क्रॉस व्हेरिफाय करता येऊ शकेल, की काम केलं का? किती प्रमाणात काम केलं? रिझल्ट काय इंडिकेट करतो? म्हणजे मग आपण प्रोग्रेसिव्ह प्लॅनिंग परत प्रत्येक वेळेस ऍड करत राहू. त्याच्यामुळे अपेक्षित तुमच्याकडून एवढी आहे की सांगितलेल्या गोष्टीला 100% तुम्ही तिथं देणं महत्वाचं आहे. 99% पण नाही, 100% देणं महत्वाचं आहे. तरच काय बदल असतील ते घडतील. नाहीतर काय घडतं, मी मागच्या मीटिंगमध्ये पण बोललो होतो. परत काय घडतं, आपलंच मन आपल्याला सांगते, "नाही, मी अभ्यास थोडा केला नव्हता म्हणून मला मार्क कमी पडले." मग असं किती वेळा आपण सारखं म्हणणार आहे, की अभ्यास केला नव्हता म्हणून कमी पडले, अभ्यास केला नव्हता म्हणून कमी पडले. आता ते कारण सांगायचंच नाही. मी 100% अभ्यास केल्यानंतर मला किती पडतायत, हेच तुम्हाला आता पुढे चेक करायचं. आणि ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की मी 100% अभ्यास करून मला एवढेच मार्क पडतायत, तर मग मला अभ्यासामध्ये कुठल्या गोष्टी बदलायच्यात, ही गोष्ट तुम्हाला ठरवता येते आणि ती मग ऍक्सेप्ट करून आपण ते बदल करत जातो. आता काय होतं, मी केला नाही म्हणून मला मार्क कमी पडले. हा थॉट जेव्हा असतो, त्यावेळेस मग दुसऱ्या वेळेस मन काय म्हणतं, की मला आता अभ्यास करा. मग पुन्हा आपण सेकंड अटेम्प्टला तोच प्रयोग करतो, तोच प्रयत्न करतो. मग अभ्यास करायचा म्हणजे मग मागच्या वेळेस किती झालेला अभ्यास आणि आता किती बदलायचं ह्याचं काही गणित नसतं. मग एका दिवशी 4 तास, 5 तास, एका दिवशी 10 तास, 15 तास असं काही होत होतं. मग ते गणित नाही बसलं, की मग परत प्रोग्रेस कळत नाही. कारण एका परीक्षेनंतर दुसरी परीक्षेमध्ये परत 7 दिवस मध्ये आहेत. 30 दिवसामध्ये तोच टेम्पो राहत नाही. निकाल लागला की आपण अस्वस्थ होतो आणि मग दुसऱ्या दिवशी अभ्यासाला परत लागतो. मग सोमवारी खूप एनर्जीने अभ्यासाला लागतो. मंगळवारी थोडं परत होतं. परत बुधवार, गुरुवार परत डाऊन. परत शुक्रवार, शनिवार परत टेन्शन आलं की परत अभ्यास. म्हणजे फ्लक्च्युएशन्स होतात. सो इमोशनली कुठली गोष्ट करून चालणार नाही. म्हणून तुम्हाला एक स्ट्रॉंग टूल दिलंय. तो कागद दिलाय. त्या कागदावर डोळे ठेवा, लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे फक्त काम करा. बस एवढं करत गेलात की काही फरक पडणार नाही किंवा कुठं काही त्रास तुम्हाला कुठला जाणवणार नाही. आणि तुम्ही जेवढे सिलेक्टेड मुलं आहात तेवढ्यांसाठीच हा प्रोग्राम. हा काही सगळ्यांना इम्प्लिमेंट होणार नाही, काही नाही. कारण आम्हाला बाकीच्यांची जेवढी कपॅसिटी त्याप्रमाणे त्यांचं काम चालू आहे. पण तुमची कपॅसिटी चांगली आहे. स्कोर वाढण्याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहेत आणि स्पेस आपल्याला दिसतोय. त्यामुळे आपण करू शकू. फक्त आता टेक्स्टबुकचं जे रीडिंग राहिलंय त्याच्यावर मात्र पेजेसवर पेपर तुमचे बनतील आणि प्रत्येक पेजवर क्वेश्चन पेपर बनवून त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करता शिकेल. म्हणजे थोरोली टेक्स्टबुक आपलं होऊन जाईल तिथं. जेवढं मॅथ्स करता येईल तेवढं. आणि मेहनत करूया. मला वाटतं ह्या प्लॅन करताना जेवढा सिरियसली विचार केला तेवढा इम्प्लिमेंट करताना पण तुम्ही प्रत्येकाने ते करावा. आणि लेट्स सी 8-10 दिवसामध्ये काय काय बदल दिसतो आपण ठरवूया तसं. ओके. तर तुम्हाला कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही बोला, तुम्ही विचारा, की काही डाऊट आहेत किंवा अजून एखादी गोष्ट यात ऍड पाहिजे, एखादी गोष्ट कमी जास्त पाहिजे, व्हॉटएव्हर जे काय तुम्हाला वाटते ते सजेशन त्याच्यात द्या. पर्सनली आत्ताचं काही कळलं असेल आणि त्याच्यात डाऊट असतील तर विचारा किंवा तुम्हाला तुमचा प्लॅन आला आणि तो बघितल्यानंतर काय वाटलं तरी पण तुम्ही बोला. कारण हा वीकेंड पर्यंत जसं आता समजा आज मंगळवार आहे, आपण या 3-4 दिवसामध्ये हे सगळं सेटल करायचा प्रयत्न करणार आहे. शनिवारपर्यंत मला कुठलाही कसलाही कोणाच्या बाबतीतला डाऊट राहू नये इथपर्यंत ते सगळं फायनलाइज झालं असेल प्रोग्राम सहित आणि शनिवारपर्यंत सगळी मुलं प्रोग्रामला सेट झाले असतील, बॉडी क्लॉकनं सेट झाले असतील, पेपरच्या तयारीने सेट जसं सगळं सेटिंग शनिवारपर्यंत पाहिजे अपेक्षित आहे तसं. त्यामुळे तुम्ही सगळेजण त्याच्या लेव्हलपर्यंत काम कराल असं वाटतं तसं. सो काही डाऊट असेल तर विचारा. येस गांधी सर. थँक्यू सर. सो ऑब्विसली सगळ्या स्टुडंट्सना सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील.
सेम थिंग एक लास्ट या मीटिंगला 2 मिनिटं राहिलेत. सो कुणाला काही डाऊट्स असतील तर पटकन विचारून घ्या. डाऊट जर वाढले तर आपण मीटिंग कंटिन्यू करू. अदरवाईज तुम्हाला नंतर काय डाऊट्स विचारता आले तरी पण चालतील ग्रुपवरती. काय डाऊट्स आहेत का? आर्यन, प्रणव, मानव, सगळ्यांच्या तर मी नाव घेत बसत नाही. कोण कोण आहे किती जण आहेत आता मला सांगायचं. किती जण आहेत? आता 10 जण जॉईन आहेत. 9 जण. चला प्रत्येकाने कॅमेरा एकदा ऑन करा, पटकन मला सांगा येस नो डाऊट किंवा काय काय असेल ते. या चला सगळे समोर एकदा पटकन. आर्यन 2 मोरे मिनिटात पटपट होईल का? चला पटपट नाव घेतोय, कॅमेरा घे आणि पुढे बोल. हा सर, डाऊट नाही आहे काय? क्लिअर आहे नक्की? हा क्लिअर आहे सर. ठीक आहे, गुड, ऑल द बेस्ट. आकाश नेक्स्ट. आकाश पानसे. हा सर नाही व्हिडिओ ऑन कर आकाश. सर चालू आहे सर, रेंज प्रॉब्लेम. स्पॉटला घेतला. आकाश क्लिअर आहे ना? हो सर. ठीक आहे, ऑल द बेस्ट. लास्ट तयारीला परफेक्ट एकदम स्कोर झाला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू सर. ओके नेक्स्ट. मानव. यस हो सर, मानव. क्लिअर आहे. डाऊट नाही आहे, क्लिअर आहे गुड, सर. ऑल द बेस्ट. प्लॅन फॉलो. व्हेरी गुड. हो, थँक्यू सर. यस, व्हेरी गुड. नेक्स्ट निखिल. मानव झाला. नेक्स्ट नाहीये सर डाऊट. ओके. नाहीये सर, क्लिअर आहे. निखिल फुल तयारी पाहिजे. येस 100% तयारी कर, कळलं? येस येस सर. येस, ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. प्राची. नेक्स्ट नाहीये सर डाऊट. प्राची. व्हेरी गुड प्राची, नाही ऑल sir, द बेस्ट doubt बेटा. नाही. फंटास्टिक कर, एक्सलंट हो कर, sir, छान कर, thank एकदम you. फर्स्ट क्लास कर. ऑल द बेस्ट. अवंती. थँक्यू सर. नाहीये सर डाऊट. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. परफेक्ट फॉलो करा.